आजच्या या सखोल चर्चेत आपण 1833च्या सनदी कायद्याच्या म्हणजेच चार्टर ॲक्टच्या मुळाशी जाणार आहोत. ज्याला सेंट हेलेना ॲक्ट 1833 असेही ओळखले जाते, बरोबर? अगदी बरोबर. एका नफ्यामागे धावणाऱ्या व्यापारी कंपनीचं रूपांतर एका विशाल प्रशासकीय यंत्रणेत कसे झाले आणि भारताच्या आधुनिक प्रशासकीय व कायदेशीर रचनेचा पाया कसा रचला गेला, हा रंजक प्रवास आपण उलगडून पाहणार आहोत. आणि या कायद्याकडे पाहताना सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे हा एवढा मोठा बदल काही एका रात्रीत झालेला नाहीये. म्हणजे यामागे खूप मोठी पार्श्वभूमी होती. नक्कीच. जेव्हा आपण इतिहासातील असा एखादा मोठा टप्पा पाहतो तेव्हा तो अचानक का घडला, त्यामागील का आणि कसे समजून घेणं खूप गरजेचं असतं. ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार अचानक का थांबवला गेला ते याचं उत्तर भारतात नाही तर तिथून हजारो मैल दूर इंग्लंडमध्ये दडलेलं होतं. इंग्लंडमध्ये? म्हणजे तिथे असं काय शिजत होतं? कसे? हा कायदा म्हणजे इंग्लंडमधील राजकीय स्थित्यंतरे आणि औद्योगिक क्रांतीच्या वाऱ्यांचा थेट परिणाम होता. तिथे जे काही बदल होत होते त्याने भारताचे संपूर्ण भविष्य बदलून टाकले. बरं, पण हा नेमका काय प्रकार होता? म्हणजे 1833च्या सुमारास इंग्लंडमध्ये असं काय घडत होतं ज्यामुळे त्यांना भारतात एवढा मोठा बदल करणं भाग पडलं? तिथे 1830 मध्ये विग पक्ष म्हणजे WHIG हा पक्ष सत्तेत आला होता आणि त्यांच्यासोबत उदारमतवादी किंवा लिबरल धोरणांची एक नवीन लाट आली होती. एक सेकंड, माझा प्रश्न असा होता की हे जे विग पक्षाचे लोक होते ते नेमके कोण होते आणि त्यांना भारताशी किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या मक्तेदारीशी काय देणं घेणं होतं? खूप छान प्रश्न आहे आणि याचं उत्तर इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीमध्ये दडलेलं आहे. विग पक्ष हा प्रामुख्याने इंग्लंडमधील त्या नव्या वर्गाचे प्रतिनिधित्व करत होता ज्या वर्गाने नुकतेच कारखाने उभे केले होते. अच्छा, म्हणजे हे नवे उद्योगपती आणि कारखानदार होते. हो. आता औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये उत्पादनात प्रचंड वाढ झाली होती. त्यांच्या कारखान्यांमध्ये रात्रंदिवस कापड आणि इतर वस्तू तयार होत होत्या. आता विचार करा, जर तुमच्याकडे एवढा माल तयार होतोय तर तो विकण्यासाठी तुम्हाला काय हवं असतं? साहजिकच एक खूप मोठी बाजारपेठ हवी असते. अगदी बरोबर. त्यांना भारतासारखी एक खूप मोठी बाजारपेठ हवी होती. पण अडचण अशी होती की भारतासोबत व्यापार करण्याचे सर्व विशेष अधिकार म्हणजे मक्तेदारी ती फक्त एकाच संस्थेकडे होती, ईस्ट इंडिया कंपनीकडे. होय. जुन्या व्यवस्थेनुसार कंपनी भारतातून स्वस्त माल जसे की कापड आणि मसाले घ्यायची आणि युरोपात महागाईत विकायची. पण इंग्लंडच्या नव्या कारखानदारांना हे नको होतं. त्यांना वेगळंच काहीतरी अपेक्षित होतं. नक्कीच. त्यांना भारताचा उपयोग दोनच गोष्टींसाठी करायचा होता. एक म्हणजे त्यांच्या कारखान्यांसाठी कच्चा माल मिळवणे आणि दुसरं म्हणजे इंग्लंडमध्ये तयार झालेला माल भारतात आणून विकणे. म्हणजे जोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीची ही मक्तेदारी आहे तोपर्यंत इतर ब्रिटिश व्यापाऱ्यांना भारतात घुसायला जागाच नव्हती. बरोबर. सगळीकडे मुक्त व्यापार म्हणजेच फ्री ट्रेडचे वारे वाहत होते आणि जेम्स मिल किंवा लॉर्ड मेकॉले यांसारखे विचारवंत या मुक्त व्यापाराचे जोरदार समर्थन करत होते. अच्छा, म्हणजे हे असं होतं की समजा एखादी बाग आहे जिचे दरवाजे आधी फक्त एकाच व्यक्तीसाठी उघडे होते, पण इंग्लंडमध्ये अचानक हजारो नवीन कारखाने उभे राहिले ज्यांना कच्चा माल हवा होता आणि तयार माल विकण्यासाठी गिरायक हवा होता. अगदी तसंच. पण ईस्ट इंडिया कंपनी ही एका अरुंद पाईपलाईन सारखी होती जिच्यातून फक्त त्यांचाच माल जाऊ शकत होता. इंग्लंडच्या नव्या कारखानदारांना ती पाईपलाईन कायमची तोडून तिथे एक मोठा महामार्ग बांधायचा होता जेणेकरून कोणीही ब्रिटिश व्यापारी भारतात जाऊन मुक्त व्यापार करू शकेल. अगदी अचूक उदाहरण दिलत तुम्ही. आणि म्हणूनच जुन्या मक्तेदारीच्या पद्धती मोडून काढणे ही त्यावेळची काळाची गरज बनली होती. याच दबावाखाली येऊन ब्रिटिश संसदेने 1833चा कायदा संमत केला. बरं, जर पाईपलाईन तोडली आणि सर्वांसाठी मार्ग खुला झाला तर मग ईस्ट इंडिया कंपनीचं काम काय उरलं? कारण 1813च्या कायद्याने कंपनीची बरीचशी मक्तेदारी आधीच संपवली होती, नाही का? हो. 1813च्या कायद्याने त्यांनी चहाच्या व्यापारावरील आणि चीनसोबतच्या व्यापारावरील मक्तेदारी स्वतःकडे कशीबशी टिकवून ठेवली होती. पण 1833च्या कायद्याने तर ती उरलेली मक्तेदारीही पूर्णपणे संपवली. तिथेच तर खरा खेळ बदलला. कंपनीचा मूळ व्यावसायिक हेतूच संपुष्टात आणला गेला. आता कंपनीला सांगितलं गेलं की तुम्ही व्यापार करायचा नाही. मग त्यांनी काय करायचं? तर त्यांनी केवळ एक प्रशासकीय संस्था म्हणून काम पाहायचं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी. ती आता ब्रिटिश क्राऊनच्या म्हणजेच इंग्लंडच्या राजाच्या वतीने एक विश्वस्त किंवा ट्रस्टी म्हणून भारताचा कारभार पाहू लागली. थोडक्यात सांगायचं तर याचा अर्थ काय होतो?
एक व्यापारी कंपनी आता अधिकृतरित्या राजवट बनली. विचार करा, आजच्या काळात जर कोणी एखाद्या व्यक्तीला किंवा एका कंपनीला भारताचे कायदे, लष्कर आणि तिजोरी या तिन्हींच्या चाव्या दिल्या तर काय होईल? ती एक प्रचंड मोठी सत्ता असेल. आणि बेंटिकच्या बाबतीत अगदीच हेच घडत होतं. इथूनच एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद बदलून भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आले. आणि लॉर्ड विल्यम एंटिक हे पहिले भारताचे गव्हर्नर जनरल बनले, बरोबर? होय, एका व्यक्तीच्या हातात सर्व नागरी आणि लष्करी शक्ती एकवटली गेली. मला सांगा, त्यांना हे एवढं केंद्रीकरण करण्याची गरज का भासली? म्हणजे सेंट्रलायझेशन का हवं होतं त्यांना? केंद्रीकरण म्हणजेच साध्या भाषेत सांगायचं तर सगळी सत्ता एकाच टेबलवर आणून ठेवणं. ब्रिटिशांना हे का करावं लागलं, यामागे प्रशासकीय आणि आर्थिक दोन्ही कारणं होती. म्हणजे नक्की कोणती कारणं? जेव्हा तुमचा उद्देश केवळ व्यापार नसून एका खंडप्राय देशावर नियंत्रण ठेवणे हा असतो, तेव्हा तुम्हाला एक भक्कम आणि एकसंध यंत्रणा लागते. जर बॉम्बे प्रांताचे नियम वेगळे, मद्रासचे नियम वेगळे आणि बंगालचे वेगळे असतील, तर कर गोळा करणे आणि लष्करी कारवाया करणे खूप कठीण होऊन बसते. म्हणजे त्यांना प्रशासनात सुलभता हवी होती. नक्कीच. संपूर्ण लष्करी आणि नागरी बाबींवर नियंत्रण मिळवून ब्रिटिशांनी एक प्रकारे आधुनिक भारतीय प्रशासकीय रचनेचा सांगाडाच उभा केला. त्यांना आता नफा कमवण्यापेक्षा तो देश शांत आणि नियंत्रणात कसा राहील यावर लक्ष केंद्रित करायचे होते, जेणेकरून ब्रिटिश व्यापाऱ्यांना तिथे व्यवसाय करणं सोपं जाईल. पण मला एक सांगा, प्रशासन आणि अर्थव्यवस्था एका हातात आली हे ठीक आहे, पण कायदेमंडळाचे अधिकार काढून घेणं कितपत योग्य होतं? म्हणजे तुम्हाला बॉम्बे आणि मद्रास प्रांतांबद्दल म्हणायचं आहे का? हो, कारण या कायद्याने बॉम्बे आणि मद्रास प्रांतांच्या गव्हर्नरांचे कायदे करण्याचे जे अधिकार होते ते पूर्णपणे काढून घेतले. संपूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचा विशेष अधिकार केवळ भारताच्या गव्हर्नर जनरलला देण्यात आला. पण हे थोडं धोकादायक किंवा अव्यवहार्य नाही का वाटत? एकाच ठिकाणी म्हणजे कोलकात्यात बसलेली व्यक्ती एवढ्या विशाल आणि वैविध्यपूर्ण देशासाठी योग्य कायदे कशी काय बनवू शकते? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. म्हणजे मद्रासचे स्थानिक प्रश्न किंवा मुंबईतील जमीन महसुलाचे प्रश्न कोलकात्यात बसून कसे समजणार? यामुळे तर कामाचा मोठा ताण किंवा ज्याला आपण बॉटलनेक म्हणतो तसा निर्माण झाला नसेल का? तुमचा मुद्दा अतिशय रास्त आहे आणि ही खरोखरच एक मोठी प्रशासकीय अडचण होती. भारतासारख्या प्रचंड भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता असलेल्या देशात स्थानिक गरजांकडे दुर्लक्ष होण्याचा धोका या केंद्रीकरणामुळे नक्कीच निर्माण झाला. म्हणजे त्यांना याची जाणीव होती तर? हो, एका केंद्रातून सर्व निर्णय घेतल्यामुळे स्थानिक पातळीवर खूप विलंब आणि असंतोष निर्माण होत असे. पण तरीही ब्रिटिशांनी हे पाऊल का उचलले? कारण त्यांचा मुख्य उद्देश संपूर्ण देशात कायद्याची समानता किंवा स्टँडर्डायझेशन आणणे हा होता. अच्छा, स्टँडर्डायझेशन. हो, त्याआधी वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे कायदे होते. काही ठिकाणी हिंदू कायदे, काही ठिकाणी इस्लामिक कायदे, तर काही ठिकाणी स्थानिक प्रथा. यामुळे ब्रिटिश न्यायाधीशांना न्यायदान करताना अक्षरशः घाम फुटायचा. त्यांना कळायचंच नाही की नेमका कोणता नियम लावायचा. आई बापरे, म्हणजे त्यांना या सगळ्या गोंधळात सुसूत्रता आणायची होती. अगदी बरोबर. लॉर्ड मॅकॉले आणि जेम्स मिल यांच्यासारख्या विचारवंतांचा भर याच गोष्टीवर होता की संपूर्ण साम्राज्यासाठी एकच स्पष्ट आणि लिखित कायदा असावा. म्हणूनच गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये एक चौथा कायदा सदस्य म्हणजे लॉ मेंबर नेमण्यात आला. आणि लॉर्ड मॅकॉले हे या काउन्सिलचे पहिले कायदा सदस्य बनले. होय, यातूनच भारतातील विविध कायद्यांचे एकत्रीकरण आणि संहितीकरण, ज्याला आपण कोडिफिकेशन म्हणतो, ते करण्यासाठी पहिल्या भारतीय विधी आयोगाची म्हणजेच इंडियन लॉ कमिशनची स्थापना करण्यात आली. म्हणजे स्थानिक गैरसोय त्यांनी जाणीवपूर्वक पत्करली. नक्कीच, कारण दीर्घकालीन विचार करता या केंद्रीकरणामुळेच संपूर्ण भारताला एकाच कायदेशीर छत्राखाली आणणे शक्य होणार होते, ज्यावर आजही भारताची कायदेशीर व्यवस्था उभी आहे. आता एकीकडे संपूर्ण देशासाठी समान कायदे बनवण्याचा हा प्रयोग सुरू होता, तर दुसरीकडे नोकरशाहीतही असाच एक समानतेचा प्रयोग करण्याचा घाट घातला गेला होता. तुम्ही कलम 87 बद्दल बोलत आहात का? हो, 1833च्या कायद्यातील कलम 87. या कलमानुसार अशी अधिकृत घोषणा करण्यात आली की कोणत्याही भारतीयाला केवळ त्याचा धर्म, जन्मस्थान, वंश किंवा वर्ण या कारणांवरून कंपनीच्या सरकारी नोकरीस अयोग्य मानले जाणार नाही. इतकेच नाही, तर नागरी सेवकांच्या सिव्हिल सर्वंट्सच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धा परीक्षा सुरू करण्याचा प्रयत्नही या कायद्याने केला. आता हे वाचायला किंवा ऐकायला किती प्रगत आणि आधुनिक वाटतं,
19व्या शतकात समानतेची भाषा. हो, पण थांबा, यात एक मोठी गोम होती. ती काय? ती गोम म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी. लंडनमध्ये बसलेल्या व्हिग पक्षाच्या नेत्यांना आणि विचारवंतांना असे वाटत होते की प्रशासनात समानतेची तत्वे असावीत, पण प्रत्यक्षात चित्र वेगळंच होतं. बरोबर. कारण जरी ही तरतूद कागदावर आली असली तरी कोर्ट ऑफ डायरेक्टर्सच्या विरोधामुळे ही मुक्त स्पर्धा परीक्षेची तरतूद रद्द करावी लागली. आता इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कसं काय? हे उदाहरण बघा. हे म्हणजे एखाद्या कंपनीने नोकरीची अतिशय सुंदर जाहिरात द्यावी, ज्यात सर्वांना समान संधी असे मोठ्या अक्षरात लिहिले असेल. पण प्रत्यक्ष जेव्हा मुलाखती घेण्याची वेळ येते तेव्हा त्या कंपनीच्या बोर्डाने कोणालाच मुलाखतीला बोलवण्यास चक्क नकार द्यावा. असंच काहीसं झालं नाही. अगदी तंतोतंत जुळणारं उदाहरण आहे हे. हा मुद्दा आपल्याला लंडनमधील उदारमतवादी धोरणे आणि भारतातील जमिनीवरील वास्तव यांच्यातील जो मोठा विरोधाभास होता तो अतिशय स्पष्टपणे दर्शवतो. म्हणजे कोर्ट ऑफ डायरेक्टर्सला भारतीयांना नोकऱ्या द्यायच्या नव्हत्या? अजिबात नाही. कंपनीचे जे कोर्ट ऑफ डायरेक्टर्स होते, ज्यांच्या हातात नोकऱ्या वाटप करण्याचे मोठे अधिकार होते, त्यांना स्वतःची ही मक्तेदारी आणि अधिकार सोडायचे नव्हते. त्यांना भारतीयांना उच्च पदांवर बसवणे अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी या मुक्त स्पर्धा परीक्षांना कडाडून विरोध केला आणि ती तरतूद अंमलात येऊ दिली नाही. म्हणजे पुन्हा एकदा जुन्या मक्तेदारीने नव्या बदलांना ब्रेक लावला. होय, पण तरीही आपण या कलम 87चं महत्त्व अजिबात कमी लेखू शकत नाही. ते कसं काय? अंमलबजावणी तर झालीच नाही ना. जरी अंमलबजावणी झाली नसली आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्सने स्वतःचे अधिकार वाचवण्यासाठी याला तात्पुरता विरोध केला असला, तरी ब्रिटिश संसदेच्या कायद्याच्या पातळीवर वर्ण आणि जातीभेदाशिवाय नोकरीचे दिले गेलेले हे आश्वासन एक मोठी घटना होती. अच्छा. म्हणजे भविष्यातील आधुनिक प्रशासकीय मूल्यांची ती एक अत्यंत मोठी पायाभरणी होती. नक्कीच. याच एका कलमामुळे पुढे भारतीयांना प्रशासनात सामावून घेण्यासाठी जे अनेक लढे उभे राहिले त्यांना एक कायदेशीर आधार मिळाला. भारतीय म्हणू शकले की तुम्हीच आम्हाला कायद्याने समानतेचे आश्वासन दिले होते. हो, म्हणजे जरी प्रत्यक्ष फळं लगेच मिळालं नसलं तरी एक बीज मात्र नक्कीच रोवलं गेलं होतं. बरं, आता नोकऱ्यांचा आणि प्रशासनाचा मुद्दा तर बाजूला राहिला, पण जे ब्रिटिश भारतात व्यापार करायला आले होते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर या कायद्याचा काय परिणाम झाला? हा एक अतिशय महत्वाचा पैलू आहे. कारण प्रशासन चालवायचं असेल तर नुसतं इंग्लंडमधून येऊन जाऊन चालणार नाही, त्यांना इथे राहावं लागेल. या कायद्याने त्यांना तशी मुभा दिली होती का? नक्कीच दिली होती. आणि हा या कायद्याचा एक अत्यंत दूरगामी परिणाम होता. युरोपियन नागरिकांना भारतात येण्यावर आणि मालमत्ता खरेदी करण्यावर असलेली बंधने या कायद्याने उठवली. अरे वाह! म्हणजे हे एक प्रकारचं वसाहतीकरण, कॉलोनायझेशन अधिकृत करण्यासारखं होतं. ते आता इथले कायमचे रहिवासी होऊ शकणार होते, स्वतःच्या जमिनी घेऊ शकणार होते. अगदी बरोबर. यामुळे इंग्रजांना भारतात मुक्तपणे स्थायिक होण्याची परवानगी मिळाली आणि भारताचे ब्रिटिश वसाहतीकरण खऱ्या अर्थाने कायदेशीर झाले. पण इथेच आणखी 2 महत्वाच्या गोष्टी घडल्या. कोणत्या? जेव्हा एखादी परकीय सत्ता फक्त व्यापार न करता तिथे राहायला लागते, तेव्हा तेथील समाज आपल्या सोयीचा आणि आपल्या संस्कृतीशी मिळता जुळता असावा असा त्यांचा प्रयत्न असतो. भारतात युरोपियन आणि ब्रिटिशांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या धार्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी 3 बिशप नेमण्याची परवानगी दिली गेली. अच्छा, म्हणजे ख्रिश्चन संस्थांचे अधिकृत नियमन केले गेले. होय, त्यांनी त्यांच्या धर्माला आणि संस्कृतीला भारतात एक संस्थात्मक स्वरूप द्यायला सुरुवात केली आणि या सामाजिक बदलाचा एक भाग म्हणून भारतात अस्तित्वात असलेली गुलामगिरी म्हणजेच स्लेव्हरी नष्ट करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याचे निर्देशही गव्हर्नर जनरलला देण्यात आले. ज्याच्यामुळे पुढे 1843 मध्ये भारतात गुलामगिरी पूर्णपणे कायदेशीररित्या रद्द झाली, बरोबर? हो, अगदी तेच. एक सेकंद. पण गुलामगिरी नष्ट करण्यामागे त्यांचा हेतू काय होता? त्यांना खरोखरच इथल्या लोकांची होती की यामागेही काही प्रशासकीय किंवा राजकीय खेळी होती? हा एक अतिशय गुंतागुंतीचा प्रश्न आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी होत्या. हो. एकीकडे युरोप आणि ब्रिटनमध्ये मानवाधिकारांबद्दल आणि गुलामगिरीच्या अमानुषतेबद्दल मोठी चर्चा सुरू होती. ब्रिटनने स्वतःला एक नैतिक आणि सुसंस्कृत साम्राज्य म्हणून प्रस्थापित करायचे ठरवले होते. त्यामुळे वसाहतींमध्ये गुलामगिरी चालू ठेवणे त्यांच्या या नव्या प्रतिमेला डागाळणारे होते. आणि दुसरीकडे त्यांना भारतात असा एक समाज उभा करायचा होता जो आधुनिक कायद्यांना मानेल आणि जिथे मजुरांना मुक्तपणे कामावर ठेवता येईल. मालमत्तेचा अधिकार मिळाल्यामुळे अनेक युरोपियन लोकांनी भारतात चहा, कॉफी आणि नीळ यांचे मळे विकत घेतले होते. अच्छा,
म्हणजे त्या मळ्यांवर काम करण्यासाठी त्यांना मजुरांची गरज होती. नक्कीच. त्यांना काम करण्यासाठी मुक्त मजुरांची गरज होती. त्यामुळे गुलामगिरी रद्द करणे हे त्यांच्या नैतिक आणि आर्थिक अशा दोन्ही फायद्याचे होते. हा सर्व एक प्रकारचा सामाजिक बदल घडवून आणण्याचा आणि ब्रिटिश पद्धतीचा समाज भारतात रुजवण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता. बापरे, म्हणजे या कायद्याने फक्त प्रशासनच नाही तर समाजाचा पोतही बदलायला सुरुवात केली होती. या संपूर्ण चर्चेवरून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते. कोणती? 1833चा सनदी कायदा हा केवळ कागदावरचा एखादा साधा नियम नव्हता. तो सत्तेच्या केंद्रीकरणाचा सर्वोच्च बिंदू होता. एका नफ्यासाठी काम करणाऱ्या व्यापारी कंपनीला त्याने एका शक्तिशाली आणि कायमस्वरूपी प्रशासकीय यंत्रणेत बदलले. होय. बंगालच्या गव्हर्नरला भारताचा गव्हर्नर जनरल बनवून त्याच्या हातात अमर्याद सत्ता देणे असो, संपूर्ण देशासाठी एकच कायदा बनवण्याची विधी आयोगाची स्थापना असो, किंवा मालमत्ता खरेदीचे अधिकार देऊन वसाहतीकरणाला दिलेली कायदेशीर मान्यता असो, या सर्व गोष्टींनी आधुनिक भारताच्या कायद्यांचा आणि प्रशासनाचा एक भक्कम पाया रचला. आणि म्हणूनच इतिहासाकडे पाहताना केवळ तारखा आणि नावे लक्षात न ठेवता त्या मागील प्रक्रिया समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे असते. ऐकणाऱ्यांसाठी हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे की आज आपण जी केंद्र सरकारची ताकद पाहतो, संपूर्ण देशासाठी असलेल्या कायद्यांचं जे एकत्रीकरण आपण अनुभवतो, किंवा अगदी संविधानात सरकारी नोकऱ्यांमध्ये समानतेची जी तत्वे आपण पाहतो, अगदी बरोबर, त्यांची मुळे कुठेतरी या 1833च्या कायद्यातील चर्चांमध्ये आणि घडामोडींमध्ये दडलेली आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी तर हा कायदा एक माइलस्टोन आहेच. इतिहासातील घटना केवळ भूतकाळ नसतात, तर त्या वर्तमानाचा पाया असतात. अगदी 100%. आणि याच एका मोठ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया.